तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 21 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतमने ठरवलेलं असतं की सरकार विरोधात सगळे पुरावे गोळा करायचे आणि त्यानंतर सखीला सगळं सांगायचं, सरकारचं भांडं फोडायचं आणि ही सरकार नेमकी कोण आहे, आपली वहिनी नाही आहे हे सगळ्यांसमोर सांगायचं. गौतमने या सगळ्याची सुरुवात केलेली असते. आधी तर सरकारचं कपाट चेक केलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार कुठे जायचं हे शोधून काढायचं असतं. त्यासाठी गौतमने सरकारच्या ड्रायव्हरला काही पैसे देऊ केलेले असतात. सरकार बाहेर येते आणि ड्रायव्हरकडून चावी घेऊन निघालेली असते. ड्रायव्हर लगेच बाजूला होतो आणि गौतमला फोन करून सांगतो की सरकार स्वतः गाडी घेऊन जात आहेत. गौतम धावत बाहेर येतो आणि तो सरकारच्या गाडीचा पाठलाग करतो. सरकार कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते हे सगळं आता तो पुढचं शोधून काढणार आहे. तर इथे सखीला जॉब काही मिळत नाही. ती हताश झालेली असते, निराश झालेली असते. ती घरी येते. सखी साईबाबासमोर उभी राहते आणि रडायला लागते. सखी साईबाबाला म्हणते, साईबाबा, हे सगळं माझ्या बाबतीतच का होतं? खोटं बोलणारी लोक माझ्या आयुष्यामध्ये का येतात, मला का भेटतात? सखी खूप हताश झालेली असते, निराश झालेली असते. पैसा कुठून आणायचा, महिन्याचा खर्च कसा भागवायचा या विचारामध्ये ती असते. कान्हाला सखीचं रडणं बघवलं जात नाही. कान्हा म्हणतो, अहो मॅडम, तुम्ही नका रडू, मी आहे ना. सखी त्यालाच ओरडायला लागते. सखी म्हणते, माझ्यापासून लांब राहायचा तू, माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जायचंय तू, जा निघून, मला नकोयस तू. कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हा पण ठरवतो की 1-2 तासासाठी का होईना सखीपासून जरा लांब जायचं. हाच तिच्यासाठी त्रास असेल. याच त्रासामुळे सखीला त्रास पण होईल आणि सरकारचं काम पण होईल आणि सखीला आपली किंमतसुद्धा कळेल. आता कान्हा सखीसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे सखीला कसं जाणवून देतोय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये गौतमने सरकारच्या रूमची झडती घेतलेली असते. सरकारबद्दल अजून त्याला जाणून घ्यायचं असतं म्हणून तो कोपऱ्यातच लपून बसलेला असतो. सरकार घरी येते, आपले लेन्स काढते आणि तिला कळतं की कोणीतरी कपाटामागे लपले. सरकार दबक्या पावलाने बघायला जाणार, त्या चोराला म्हणजेच घरातल्या कोणाला तरी पकडायला जाणार, तेवढ्यात लाईट्स ऑफ होतात. गौतमला हाच चान्स दिसतो. गौतम तिथून पळून जातो. सरकारला त्या अंधारात सुद्धा जाणवतं की कोणीतरी आपल्या शेजारून पळून गेलं. सरकारला डाऊट येतो की कोणीतरी आपल्या रूममध्ये आलं आणि झडती घेतलेली आहे, काहीतरी गडबड आहे. सरकार ठरवते की उद्याच आपण सगळ्यांना विचारायचं की हे कोणी केले. तर इथे गौतम रूममध्ये येतो. गौतमला घाम फुटलेला असतो. उर्मिला विचारते, काय हो, एवढा काय घाम फुटलाय, काय भीती आहे का तुम्हाला कशाची? अहो घाबरू नका, आपलं हे घर सरकारचं घर आहे आणि सरकारच्या घरात कशाचीही भीती नाही आहे. गौतम ओरडतो. गौतम म्हणतो, तू आहे ना, असं कोणावरही विश्वास ठेवायचं जरा बंद कर. गौतमला उर्मिलाला सगळं सांगायचं असतं. सरकार फ्रॉड बाई आहे, तिच्यावर विश्वास ठेवू नको असं सगळं सांगायचं असतं. पण गौतम काही सांगू शकत नाही. उर्मिलाला जरा काही सांगितलं की ती लगेच सरकारला सांगायला जाईल म्हणून तो गप्प असतो. गौतम ठरवतो की आधी आपण पुरावे गोळा करायचे आणि त्यानंतर सखीला हे सगळं सांगायचं. सरकार सखीची खरी आई नाहीये हे पुराव्यानिशी सिद्ध करायचं. तर दुसऱ्या दिवशी सखी आपल्या घरात असते आणि काही लहान मुलं तिच्याकडे वर्गणी मागायला येतात. सखी 50 रुपये काढून देत असते. ती बघते तर लोकांनी 150-150 रुपये दिलेले असतात. सखीला वाटतं की आपण कामत आहोत, आपण जास्त दिले पाहिजे. सखी 500 रुपये देते. सखी मनात म्हणते, काय करू आता मी, पैंजण घाण ठेवून पैसे आणले होते, पण आता हे पैसे पण वर्गणीमध्ये केले, आता पैसा कुठून आणू, महिन्याचा खर्च कसं काय भागवू. सखीला वाटतं की आपण जॉब केला पाहिजे म्हणजे सगळे प्रॉब्लेम मिटतील. आता आपण या परिस्थितीवरती मात केलीच पाहिजे. सखी याबद्दल कोणाशी तरी बोलायचं ठरवते. तिला वाटतं की जानू ही योग्य आहे, आपण जानूशीच बोलायला हवं. सखी याबद्दल जानूशी बोलायला जाते. तर येथे सरकारच्या घरी सगळे नाश्त्यासाठी बसत असतात. सरकार तिथे येतात. सरकार सगळ्यांना म्हणते, नाश्त्याला कुणीही बसायचं नाही, मला आधी सांगायचं कोण माझ्या रूममध्ये काल आलं होतं. सगळे म्हणतात, नाही, आम्ही आलोच नव्हतो. सरकार ओरडते. सरकार म्हणते, आता खरं खरं सांगायचंय, काल रात्री कोण कोण कुठे कुठे होतं. मीनाक्षी, बोल, तू कुठे होती? मीनाक्षी म्हणते, मी तर पुस्तक वाचत होते. सरकार तिच्या दुखऱ्या जखमेवरती मीठ चोळते. सरकार म्हणते, कसलं पुस्तक वाचत होती, प्रेग्नन्सीचं? मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला आठवतं की तिचं मूल सरकारने मारून टाकलं होतं. मीनाक्षी एकदम रडायला लागते. पुरुषोत्तम म्हणतो, मी पण रूममध्येच होतो. उर्मिला म्हणते, मी माझ्या रूममध्ये होते, रील शूट करत होते. सरकार गौतमला विचारायला जाते. गौतम तिला उलट प्रश्न विचारतो. गौतम म्हणतो, का गं वहिनी, अशी का बोलतेस तू, म्हणजे कोणी तुझ्या रूममध्ये आलं तर कोणी काही बघेल का, म्हणजे नेमकं तुला बोलायचं काय आहे? अगं तुझ्या खोलीमध्ये असं काहीतरी वेगळं आहे का की इतरांनी बघू नये,
आहे का काही? सरकार काहीच बोलू शकत नाही. ती नाश्त्यासाठी बसते. सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. सरकारला डाऊट येतो की या गौतमनेच आपल्या रूममध्ये पाऊल ठेवलं असेल आणि त्याने झडती घेतली असेल. सरकार त्याच्याकडे संशयाने बघत असते. तर इथे सखी जानूशी बोलायला येते. सखी जानूला म्हणते, जानू मला पैसे कमवायचे आहेत. अगं मला काम करायचं आहे. जानू म्हणते, अगं पैशांची तुला काय गरज आहे? आणि पैसा हवा आहे तर आहे ना कान्हा, त्याच्याकडे माग. सखी म्हणते, नाही मला त्याच्याकडून अजिबात मागायचं नाही आहे. मला माझे माझे पैसे कमवायचे आहेत. जानू म्हणते, सखी कसं असतं ना, संसार हा दोघांचा असतो. एकाने पैसे कमवायचे आणि दुसऱ्याने घर सांभाळायचं, असंच असतं. कान्हा तिथे येतो. कान्हा विचारतो, काय चाललं काय? काय बोलताय तुम्ही? जानू म्हणते, सखीला पैसे कमवायचेत, तिला मी तेच सांगत होते. कान्हा आहे ना, कान्हाकडून घे. सखी म्हणते, मला याची काहीच गरज नाही आहे. त्या तिघांचं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यात चाळीतला एक मुलगा इंटरव्ह्यूसाठी निघालेला असतो. तो इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करत पुढे जात असतो. कान्हा त्याला थांबवतो आणि कान्हा त्याचं इंग्लिश नीट सुधारतो. कसं वाक्यरचना करायची, कसं बोलायचं हे त्याला सांगतो. सखीला डाऊट येतो. सखी विचारते, कान्हा तुला तर इंग्लिश येत नाही ना? कान्हा म्हणतो, नाही काय ना, हे जे वाक्य ना तो म्हणाला ते आमच्या शाळेमध्ये शिकवलं होतं. मग ते मला परफेक्ट पाठ आहे, पण बाकी काही नाही मला पाठ. तो मुलगा कान्हाला म्हणतो, कान्हा मला हा जॉब मिळेल ना? कान्हा म्हणतो, अजिबात घाबरायचं नाही, स्वतःवरती विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास असेल ना तर जग जिंकता येतं. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. कष्ट करायचा, मेहनत करायची, जिद्द ठेवायची. सगळी सुखं तुझ्या पायाशी लोळण घालतील आणि तुझ्या दारावरती सुखसमृद्धीचं तोरण लागेल. कान्हा त्या मुलाला मोटिवेट करत असताना सखी सगळं ऐकते आणि सखीला सुद्धा हुरूप येतो. तिला कान्हाचं बोलणं पटलेलं असतं. आपल्यात जर काही करून दाखवण्याची धमक असेल, जिद्द असेल, आपण कष्ट मेहनत करू शकत असू तर आपण काहीही करू. सखी पण ठरवते की आपण जॉब करायचा. कान्हा त्या मुलाचे शूज बघतो. कान्हा म्हणतो, अरे चांगले जरा शूज घाल. चल मी तुला माझेच शूज देतो. माझे शूज घाल आणि इंटरव्ह्यूला जा. पहिलं इम्प्रेशन छान पडलं पाहिजे आणि मी तुला माझ्या बाईकवरून सोडतो, म्हणजे उशीर होणार नाही आणि कपड्याची इस्त्री पण खराब होणार नाही. कान्हा त्या मुलाला घेऊन जातो. सखी इम्प्रेस झालेली असते. कान्हा किती चांगला आहे, सगळ्यांची किती काळजी घेतो आणि त्याची मोटिवेट करण्याची पद्धत. सखी ठरवते की कान्हा म्हणाला ना तसंच करायचं. आता आपण जिद्दीने पैसा कमवायचा. सखी पण इंटरव्ह्यूसाठी जायचं कुठे ते बघते. तर इथे सरकारचा ड्रायव्हर बाहेर उभा असतो. त्याच्या मुलीचा त्याला फोन येतो आणि तिला पिकनिकला जायचं असतं. ड्रायव्हरकडे पैसे नसतात, त्यामुळे तो तिला नकार देतो आणि तेवढ्यात तिथे गौतम येतो. गौतम ड्रायव्हरला म्हणतो, हे बघ तुझ्या मुलीला पिकनिकला जायचं आहे ना, असं करू नकोस, तिला पाठव पिकनिकला. अरे लहानपण आहे, बालपण जरा एन्जॉय करू दे. गौतम त्याला माणसाला काही पैसे देऊ करतो आणि त्याला म्हणतो, माझी एक छोटीशी मदत करशील का तू? ड्रायव्हर म्हणतो, हो करेन ना. गौतम म्हणतो, हे बघ तू सरकारचा ड्रायव्हर आहेस, सरकारला तू सगळीकडे घेऊन जातो, पण काही ठिकाणी सरकार स्वतः गाडी चालवून जाते. मग त्यावेळेस सरकारने गाडी चालवायला घेतली की तुम्हाला फोन करून सांगायचं. ड्रायव्हर घाबरतो. तो म्हणतो, सरकारला कळलं तर? गौतम म्हणतो, काही कळणार नाही, तू फक्त मला येऊन सांगायचं की सरकार अशा बाहेर चाललेत, बाकी मग पुढचं मी सांभाळतो. ड्रायव्हर ठीक आहे म्हणतो. तो पैसे घेतो. तर इथे सखी छान तयार होते आणि जॉबसाठी निघालेली असते. ती कान्हाला म्हणते, कान्हा मी जॉबसाठी जाते. कान्हा तिला अडवायचा प्रयत्न करतो, पण सखीने जो निर्णय घेतलाय तो त्याला आवडलेला असतो. तो तिच्याकडे बघत राहतो. तर इथे सरकारची कुठलीच कामं सखीच्या सहीशिवाय होत नसतात. त्यामुळे सरकार खूप चिडलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.